नमस्कार. ऑथेंटिक मराठी रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पांना अतिशय मनापासून आवडणारे उकडीचे मोदक. मोदक अतिशय सोपे, झटपट आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेले आहेत. तर चला सुरुवात करूया. सारण बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाट्या ओल्या नारळाचा किस, 1 वाटी कापलेला गूळ, 2 चमचे साजूक तूप, थोडे ड्रायफ्रूट्स आणि 1 चमचा वेलची पूड. आता कढईमध्ये तूप गरम करायला टाकूया. तूप चांगले गरम झाले की आपण त्यात नारळाचा किस टाकणार आहोत. 2 वाट्या किस आपण हा टाकणार आहोत. लक्षात ठेवा की मोदकाच्या सारणावरतीच त्याची टेस्ट डिपेंड असते. जर सारण स्मूथ आणि चविष्ट असेल तरच मोदकही चविष्ट होतात. त्यामुळे आता आपण हे 10 ते 15 मिनिटे चांगले ब्राऊन रंग होईपर्यंत कंटिन्युअसली परतवणार आहोत. नारळाचा किस चांगला परतवला की सारणामध्ये मऊ लुसलुशीतपणा येतो. हे चांगलं परतवल्यानंतर आपण त्यात कापून घेतलेला 1 वाटी गूळ टाकणार आहोत. गूळ आणि खोबरं यांचं मिश्रण एकजीव होईपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आहे. त्यात आता आपण 1 चमचा वेलची पूड टाकणार आहोत. आता यात आपण थोडे ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहोत. जर तुम्हाला नसतील आवडत तर तुम्ही याला स्किप देखील करू शकतात. हे मिश्रण 10 ते 15 मिनिटं चांगले परतवून घेणार आहोत आपण. गुळामुळे या मिश्रणाला चांगलाच ओलावा आलेला आहे आणि तुम्ही बघू शकतात आपले सारण किती मऊ आणि लुसलुशीत दिसत आहे ते. आता आपण उकड काढून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध. थोडे चिमूटभर मीठ टाकून घेऊया. याला उकळी आल्यानंतर त्यात आपण 2 वाट्या तांदळाचे पीठ घालून घेणार आहोत. दुधामुळे मोदक मऊ, लुसलुशीत आणि पांढरे शुभ्र होतात. आता आपण हे पीठ दुधात आणि पाण्यात चांगले 5 ते 10 मिनिटं एकजीव होईपर्यंत आपण फेटून घेणार आहोत. ते आपण 10 मिनिटं चांगले झाकून ठेवूया. साधारणतः 10 मिनिटांनंतर आपण ते एका पसरट भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया, जेणेकरून ते आपल्याला चांगलं एकजीव होईपर्यंत मळून घेता येईल. पीठ गरम असेपर्यंत सलग 10 ते 15 मिनिटं मऊ होईपर्यंत पीठ मळत राहायचे आहे. जर तुमचे पीठ मऊ नसतील, लुसलुशीत नसेल तर मोदक तुटण्याची शक्यता जास्त असते. आपण जितके चांगले पीठ मळणार, जितके सॉफ्ट पीठ मळणार तेवढेच आपले मोदकही सॉफ्ट होतील. तुम्ही बघू शकतात आपल्या पिठाचा गोळा किती सॉफ्ट आणि लुसलुशीत झालेला आहे. चला तर आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया. आता आपण मळून ठेवलेला पिठाचा गोळा घेऊन तो साच्यात सेट करूया. नंतर त्यात थोडे सारण टाकून घेऊया. ते सारण त्याच्यात पॅक बसण्यासाठी त्याला साईडने थोडे आपण दाबून घेऊया. आता आपण अजून थोडा पिठाचा गोळा घेऊन मोदकाची वरची साईड आपण पॅक करून घेणार आहोत. हे अगदी व्यवस्थित पद्धतीने आपल्याला पॅक करून घ्यायचे आहे, नाहीतर मोदक तुटण्याची शक्यता जास्त असते. आता तुम्ही बघू शकता आपला अतिशय सुबक आणि आकर्षक मोदक बनवून तयार झालेला आहे. आता आपण अशाच प्रकारे सर्व मोदक बनवून तयार करून घेणार आहोत. आता आपले सगळे मोदक बनवून रेडी झाले आहेत. मोदक अतिशय सुंदर दिसत आहेत. आता आपण मोदक वाफवून घेऊया. साधारणतः 15 ते 20 मिनिटे हे मोदक चांगले वाफवून घ्यायचे आहेत. सर्व मोदक स्टीमरमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. तुम्ही बघू शकतात आता आपले उकडीचे मोदक बनवून तयार झालेले आहेत. जर तुम्हाला हे मोदक आवडले असतील तर तुम्हीही घरी नक्की ट्राय करा आणि आपल्या ऑथेंटिक मराठी रसोई ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि नक्की शेअर करा.